हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 12 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकदम रोमॅन्टिक एपिसोड. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विजयाने जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत शौर्य आणि ऊर्जाला वेगवेगळ्या खोलीत ठेवलं आहे आणि शौर्यला ऊर्जापासून हा दुरावा सहन होत नाही आहे. त्यामुळे शौर्य काहीही करून ऊर्जाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, तिला भेटण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नात शौर्याची साथ दिली आहे आदित्यने. आदित्यने या दोघांना जवळ आणण्यासाठी भारी प्लॅन बनवला आहे आणि मग त्यानंतर ऊर्जा आणि शौर्याचा खुल्लम खुल्ला रोमांच झाला. पण शेवटी विजयाने त्यांना पाहिलंच आणि चांगलंच सुनावलं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरातील सगळेजण जेवण करत असतात. सगळ्यांची जेवणं होतात आणि ते आपापल्या खोलीमध्ये निघून जातात. तेव्हा आजी ही ऊर्जाला विचारते, ऊर्जा बाळा, पोट भरून जेवलीस ना? ऊर्जा सांगते, हो आजी, पोट भरून जेवली आहे. आजी म्हणते, ठीक आहे, मी माझ्या रूममध्ये झोपायला जाते. आजी निघून जाते. ऊर्जासुद्धा उठू लागते आणि शौर्य तिला तेथेच हात धरून थांबवतो. ऊर्जा आणि शौर्यच तेथे असतात. ऊर्जा म्हणते, शौर्य हे काय करतोयस? सगळे पाहतील ना? पण शौर्य म्हणतो, पाहू दे ना मग, तू माझी बायको आहे आणि लग्न कशासाठी करतात? मी काय आता कोणाला घाबरत नाही. तर ऊर्जा म्हणते, अरे पण आपल्याला एकमेकांपासून वेगळं राहायला सांगितलंय. शौर्य म्हणतो, तेच मला कळत नाहीये, आपल्याला एकमेकांपासून का वेगळं राहायला सांगितलंय? मला या चालीरीती बिलकुल आवडत नाही. आता आपलं लग्न झालंय ना, मग का वेगळं राहायचं? मला तुझ्याबरोबर राहायचंय, तुझ्याशी गप्पा मारायच्या आहे. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, आपण येथे बसून गप्पा मारूया, पण हात पकडायची काय गरज आहे? हात सोड माझा, आपण तशाच गप्पा मारूया. पण शौर्य म्हणतो, नाही, तू माझ्यासमोर आहे आणि मी तुझा हात पकडणार नाही असं होऊच शकत नाही. मला तुझा हात हातात घेऊन तुझ्या डोळ्यात बघताना तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. ऊर्जा ही त्याच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तिला भीती वाटते की कुणी पाहिल, विजय येईल, हर्षवर्धन येईल, आजी येईल. पण शौर्य काही ऐकत नाही आणि म्हणतो, नाही ऊर्जा, मी काही तुझा हात सोडणार नाहीये. ऊर्जा म्हणते, अरे शौर्य, कुणी पाहिलं ना तर सगळे आपल्याला बोलतील. पण शौर्य ऐकायला तयारच होत नाही. हा सीन खूप भारी आहे आणि ऊर्जा स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि शौर्य तिचा हात पुन्हा पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तिचा हात काही सोडत नाही आणि हे सगळं करत असताना ऊर्जा हसू लागते. तर शौर्य म्हणतो, ए, हसायचं नाही बरं का. ऊर्जाला आश्चर्य वाटतं. तर शौर्य म्हणतो, तू हसलीस ना की इतकी भारी दिसते ना, मग मी काय करेल ते सांगता येत नाही. ऊर्जा खूप लाजते. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. शौर्य ऊर्जाच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करतो. तर ऊर्जा म्हणते, शौर्य हे काय करतोयस? आईंनी जर पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, आपल्या दोघांना ओरडतील त्या. तर शौर्य म्हणतो, ओरडू दे ना मग, मी नाही घाबरत. तू माझ्या हक्काची बायको आहे आणि लग्न कशासाठी करतात? हक्काने एकमेकांबरोबर आयुष्यभर राहण्यासाठी ना. आणि मग लग्न झाल्यावरच एकमेकांपासून वेगळं राहायचं हे मला काही पटत नाहीये. असं म्हणून शौर्य हा पुन्हा एकदा ऊर्जाच्या जवळ येऊ लागतो. पण ऊर्जा त्याला दूर लोटते. त्यामुळे शौर्य आता तर चक्क तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिला बांधून ठेवल्यासारखंच जवळ घेतो आणि म्हणतो, आता पहा, आता मी तुला चांगलंच पकडलंय, आता तू कुठेच जाऊ शकत नाही. आणि ठीक आहे, आपण येथे नाही बोलायचं, तुला भीती वाटते ना, मग तू मला भेटायचं. ऊर्जा विचारते, आपण असं कसं भेटणार? अरे, मी कोणत्या खोलीमध्ये, तू कोणत्या खोलीमध्ये, मी या बाजूला दिव्याच्या खोलीमध्ये, तू त्या बाजूला आदित्यच्या खोलीमध्ये, आपल्याला काही भेटता येणार नाहीये. शौर्य म्हणतो, अगं बाई, मी तुला घराचा भूगोल नाही विचारते की मी कोणत्या दिशेला, तू कोणत्या दिशेला. मी तुला सांगतोय, आपण भेटायचंय, तू मला कोठे भेटशील तेवढं सांग. ऊर्जा म्हणते, अरे कसं शक्य आहे? ती दिव्या मला कशी येऊ देईल बाहेर तुला भेटायला? तर शौर्य म्हणतो, असं कसं? तुझी सख्खी बहीण आहे ती, तू तिला पटव, मी सुद्धा आदित्य दादाला पटवणार आहे. तर ऊर्जा म्हणते, तू त्यांना पटवणार आहेस का आणि मी तिला पटवायचं का? नाही नाही, हे मला काही शक्य होणार नाही. शौर्य म्हणतो, ठीक आहे, मग आपण येथेच बसायचं आणि येथेच बसून बोलायचं. ऊर्जा म्हणते, अरे पण. शौर्य म्हणतो, पण बिन काय नाही, मी तुला मिस कॉल करेल. मिस कॉल केला की तू बाहेर यायचं आणि आपण मस्त गप्पा मारायच्या. आपण तुझ्या घरी नाही का रात्रभर गप्पा मारल्या होत्या, मग येथे काय प्रॉब्लेम आहे? येथे सुद्धा आपण गप्पा मारू शकतो. तर ऊर्जा म्हणते, ठीक आहे, तू मला मिस कॉल कर, करू आपण काहीतरी. शौर्य हा तरीही ऊर्जाला सोडायला तयार नसतो. पण तेवढ्यात विजया मोलकर्णीला हाक मारते. त्यामुळे शौर्य घाबरतो आणि ऊर्जा या संधीचा फायदा घेऊन तेथून पळून जाते. शौर्यला खूप राग आलेला असतो
की लग्न झालंय तरीसुद्धा मला ऊर्जाला भेटता येत नाहीये हे त्याला बिलकुल आवडलेलं नसतं. आणि मग थोड्या वेळानंतर दिव्या आणि ऊर्जा त्यांच्या खोलीत असतात. ऊर्जा ही आपल्या आईला पूर्वाला फोन करत असते, पण फोन काही लागत नाही. आणि दिव्या मात्र तिची सुटकेस उघडून तुझी ही साडी किती छान आहे, तुझी ती साडी किती छान आहे अशा गप्पा मारत असते. आणि ती ऊर्जाला विचारते, ए ऊर्जा, तुला लग्नात खूप सारे गिफ्ट्स मिळाले असतील ना, सांग ना काय काय मिळालं. तर ऊर्जा सांगते, काय माहीत, मी एवढं लक्ष नाही दिलंय. तर दिव्या म्हणते, काय मिळालं असणार आहे, शेवटी ती चाळीतली गरीब माणसं, देऊन देऊन काय देणार आहे, आहेराची साडी, नाही झालं तर ते काय फ्लॉवर पॉट, आणि खूपच डोक्यावरून पाणी गेलं तर मिक्सर, याच्यावरती काय देणार आहे, एकदम डाऊन मार्केट. ऊर्जा चिडून म्हणते, दिव्या तू तर खूप हाय क्लास आहे ना, मग तू कशाला विचारतेस त्यांनी काय दिलं, तू तुझं तुझं पहा. दिव्याला खूप राग येतो. दिव्या म्हणते, ए पहा ना किती छान साड्या मिळाल्यात ग तुला, आणि खरंच इतक्या छान साड्या आहे. ऊर्जा हे आईला पुन्हा पुन्हा फोन करत असते, पण फोन काही लागत नाही. ऊर्जा म्हणते, आईचा फोन का लागत नाहीये. तर दिव्या म्हणते, कसा लागणार, त्या घाणेरड्या चाळीत फोनला रेंज कुठे, फोन कसा लागेल. ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा म्हणते, मला आईशी बोलायचंय, आईला खूप काळजी वाटत असेल, मला माहिती आहे, आई टेन्शन घेतलं असेल, अजून जेवणसुद्धा केलं नसेल, येथे काय होत असेल, काय झालं असेल हे तिला सगळं जाणून घ्यायचं आहे. तिला खूप भीती वाटत असणार, या घरात मी कशी असेल. दिव्या म्हणते, ठीक आहे, तू आईला फोन लाव आणि आईशी बोलून झालं का मग मला फोन दे. ऊर्जा विचारते, का. तर दिव्या म्हणते, मला तिला जाब विचारायचं आहे, ऊर्जासाठी तू एवढ्या साड्या पाठवल्या, माझ्यासाठी साड्या का नाही पाठवल्या. ऊर्जा चिडून विचारते, तुझा काय संबंध. तर दिव्या म्हणते, काय संबंध म्हणजे, अगं तुझी सख्खी बहीण आहे मी, आणि मला लग्नात साडी नको का बहिणीच्या, मला तर साडी पाहिजे, आईने तुला एवढ्या साड्या पाठवल्या, मला एखादी साडी पाठवता येत नाही का. तर ऊर्जा म्हणते, दिव्या एकतर या साड्या आईने घेतलेल्या नाही आहेत, या सगळ्या आहेराच्या साड्या आहेत, चाळीतल्या लोकांनी दिलाय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईला असा प्रश्न विचारायचा नाही, त्रास द्यायचा नाही, आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे तुला माहिती आहे ना. दिव्या म्हणते, हो चांगलंच माहिती आहे, तुला आणि आईला सगळं माहीत होतं, पण तुम्ही माझ्यापासून सगळं लपून ठेवलं, मला काही सांगितलं नाही, आणि हे मी कधीच विसरणार नाही आहे. तू एक काम कर, तू आहे ना झोपून घे, मग मी आईला कॉल करते आणि आईला सांगते, ऊर्जा आहे ना खूप थकली होती म्हणून झोपली, मग या घरात तुझं स्वागत कसं झालं, आईंनी किती मोठा धिंगाणा घातला, शौर्याची कशी रडारड झाली, हे सगळं मी आईला सांगते, तिलासुद्धा ऐकून बरं वाटेल. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्का बसतो. ऊर्जाला वाईट वाटतं आणि ऊर्जा पूर्वाला मेसेज करते, आई आज दिवसभर खूप बिझी होते, तुला फोनच नाही करता आला, म्हणून आत्ता फोन केला होता, पण तुझा फोन लागत नाहीये. असं म्हणून ऊर्जा तिला मेसेज पाठवते. ऊर्जाला आईची खूप काळजी वाटत असते आणि ऊर्जा विचार करते, आईने अजून जेवण केलेलं नसेल, आई माझी काळजी करू नको, मी ठीक आहे, तू जेवण करून घे, असा विचार ऊर्जा करत असते. आणि तेवढ्यात तिला शौर्याचा कॉल येतो. शौर्य आणि आदित्य त्यांच्या रूममध्ये असतात. शौर्य म्हणतो, ऊर्जा मला तुला भेटायचं आहे. तर ऊर्जासुद्धा खूप हसते, स्माईल करते आणि म्हणते, अरे यार शौर्य. आणि तेवढ्यात दिव्या तिला विचारते, कोणाचा फोन आहे. ऊर्जा म्हणते, नाही नाही कोणाचा नाही, आणि ती फोन कट करते. तर शौर्य हा विचार करतो, ऊर्जाने माझा फोन का कट केला. आदित्य म्हणतो, अरे रे रे, पहिल्या दिवशी फोन कट केला. तर शौर्य म्हणतो, हो ना, मला कळतच नाहीये फोन का कट केला. आदित्य सांगतो, अरे कॉल ड्रॉप झाला असेल म्हणून केला असेल, आणि ती दिव्यासुद्धा आहे ना रूममध्ये, तिला रूममध्ये बाहेर काढल्याशिवाय तुमची भेट होणार नाही. शौर्य म्हणतो, पण काय करायचं, तिला कसं बाहेर काढायचं. तर आदित्य म्हणतो, डॅडला सांगावं लागेल. शौर्य म्हणतो, ए नाही नाही, डॅडला कशाला, डॅडला सांगितल्यावर खूप मोठे प्रॉब्लेम होतील. आदित्य चिडून म्हणतो, मूर्ख आहेस का, डॅडला कशाला सांगायचं, अरे त्या दिव्याला मीच खोली बाहेर काढेल ना, नवरा आहे मी तिचा, माझीच खोली आहे ना ती. शौर्य म्हणतो, अरे हो, ही तर खूप भारी आयडिया आहे, चल मग आपण असंच करूया. आदित्य सांगतो, आपण एक काम करायचं, मी दरवाजा वाजवणार, मग मी दिव्याला सांगेल की मला खूप ॲसिडिटी झाली आहे, मला थंडगार दूध दे. दिव्या तिला मी किचनमध्ये घेऊन जाईल आणि मग तो ऊर्जाला आपल्याबरोबर घेऊन जायचं. शौर्य विचारतो, मग पुढे काय. आदित्य म्हणतो, आता पुढे तू काय करायचं ते तू ठरव, मी तुला का सांगू. शौर्य म्हणतो, अरे तसं नाही, दिव्या वहिनी परत आल्यावर तिला ऊर्जा दिसणार नाही रूममध्ये, मग काय करायचं. तर आदित्य सांगतो, अरे जाऊ दे ना, दिव्याला एवढं कळेल की ऊर्जा रूममध्ये नाही आहे, पण तू तिला घेऊन गेलाय आणि कुठे घेऊन गेलाय हे तिला कुठे कळणार आहे.
आदित्यचा हा प्लॅन ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि त्याला चक्क मिठी मारून पप्पी घेतो आणि हे दोघेही रूम बाहेर येतात. आदित्य आणि शौर्य हे दोघे लपत छपत कसे बसे आदित्यच्या रूम बाहेर येतात आणि दरवाजा वाजवणार एवढ्यात हर्षवर्धन जिन्यावरून खाली उतरत असतो. त्याचा आवाज ऐकून हे दोघे खूप घाबरतात आणि जिन्याखाली लपून बसतात. शौर्य विचारतो, डॅड यावेळेस इथे काय करताय? आदित्य म्हणतो, चल आपल्या रूममध्ये, नाहीतर ते आपल्याला पकडतील. शौर्य म्हणतो, नाही, ऊर्जाला भेटल्याशिवाय मी कोठेच जाणार नाहीये, काही झालं तरी. तेवढ्यात हर्षवर्धन हा जिन्यावरून खाली उतरतो आणि म्हणतो, ठीक आहे, त्या केसचे सगळे डिटेल्स शौर्यकडे आहेत, मी शौर्याला विचारून तुम्हाला ते पाठवतो. आणि हर्षवर्धन शौर्याच्या रूमकडे जात असतो. तेवढ्यात विजया त्याला हाक मारते, अहो लवकर वर या. आणि हर्षवर्धन आपल्या रूममध्ये निघून जातो. शौर्य आणि आदित्य हे सुटकेचा निश्वास सोडतात आणि मग आदित्य रूमचा दरवाजा वाजवतो तर ऊर्जा रूमचा दरवाजा उघडते. आदित्य म्हणतो, दिव्या आहे का? ऊर्जा म्हणते, हो आहे ना. आणि आदित्य आतमध्ये जातो. ऊर्जा ही बाहेरच उभी राहते. शौर्य हा जिन्याखालून लपून तिच्याकडे पाहतच राहतो आणि ऊर्जा खूप सुंदर दिसतीये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर हावभाव असतात. इकडे आदित्य रूममध्ये येतो तर दिव्या ही गाढ झोपलेली असते. तो तिला झोपेतून उठवतो, दिव्या उठ, दिव्या उठ. दिव्या विचारते, काय झालं? तर आदित्य म्हणतो, मला आहे ना दूध झालंय, ॲसिडिटी दे लवकर. दिव्या विचारते, काय? तर आदित्य म्हणतो, मला ॲसिडिटी झालीये, थंडगार दूध दे लवकर. तर दिव्या म्हणते, अरे मला खूप झोप आली आहे, जा किचनमध्ये जा, फ्रीजमध्ये दूध ठेवलंय, पिऊन घे. तर आदित्य म्हणतो, अगं असं कसं, मी तुझा लाडका नवरा आहे ना, दे ना मला दूध. तुझ्या हाताने दूध दिलं ना तर माझी ॲसिडिटी पळून जाईल. दिव्या म्हणते, अरे काय, खूप झोप आली आहे मला. पण आदित्यला तिला किचनमध्ये न्यायचंच असतं. आदित्य दिव्याला जबरदस्तीने हाताला पकडून रूम बाहेर घेऊन जातो, किचनमध्ये घेऊन जातो. आणि ऊर्जा ही रूममध्ये जाणार इतक्यात शौर्य जिन्याखालून बाहेर येतो. ऊर्जाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि शौर्य हा ऊर्जाला हाताला पकडून एका बाजूला कोपऱ्यात घेऊन जातो आणि ऊर्जाला जवळ घेतो. ऊर्जा म्हणते, शौर्य हे काय करतोयस? दिव्या आणि आदित्य दादा पाहतील ना. तर शौर्य म्हणतो, येथे कुणी नाही पाहणार, येथे आपला आवाज सुद्धा कोणाला जाणार नाहीये, खूप मोठं घर आहे आणि मला तुला पाहू दे. ऊर्जा विचारते, तुला मला फक्त पाहायचंय? तर शौर्य म्हणतो, हो, कारण लग्नानंतर आहे ना तू खूप सुंदर दिसतीयस. ऊर्जा म्हणते, चल काही पण बोलतोयस. तर शौर्य म्हणतो, खरं बोलतोय, तसं तर तू सुंदर आहेस, लग्नाच्या आधी सुद्धा खूप सुंदर दिसायची, पण आता आहे ना तू वेगळीच दिसतीयस, कमाल दिसतीयस, खूप भारी दिसतीयस. ऊर्जा लाजते आणि शौर्य तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा काही बोलणार तर शौर्य तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि म्हणतो, तू काहीच बोलायचं नाहीये, मला आहे ना तुला मन भरून पाहत राहायचंय. असं म्हणून शौर्य हा ऊर्जाच्या चेहऱ्यावरून आपलं बोट फिरवतो. ऊर्जा खूप लाजते, घाबरते. शौर्य तिच्या जवळ येतो. तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं आणि हे मंगळसूत्र हातात घेऊन तो विचारतो, तुझा विश्वास बसतोय का या आपल्या दोघांचं लग्न झालंय? तर ऊर्जा सांगते, नाही, कधी कधी माझाही विश्वास बसत नाही, मग मी हे मंगळसूत्र पाहते आणि तेव्हा माझा विश्वास बसतो की आपलं लग्न झालंय. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. शौर्य म्हणतो, खरंच किती छान दिसतेस तू, आणि मला आहे ना हे सगळं फ्रीज करून टाकायचंय. जसं ते सिनेमामध्ये दाखवतात ना की सगळे घरातील लोक फ्रीज झालेले असतात आणि फक्त दोघे नवरा बायको बागडतात, हसतात, खेळतात, एकमेकांबरोबर रोमांस करतात, तसं मला करायचं आहे. हा क्षण येथेच फ्रीज करायचा आहे आणि संपूर्ण आयुष्य तुला पाहता पाहता तुझ्याजवळ असंच घालवायचं आहे. ऊर्जा विचारते, आणि मग बाकीची कामं? तर शौर्य म्हणतो, बाकीची कोणती कामं? लग्न झाल्यावर फक्त एकच काम असतं, नवऱ्याने बायकोजवळ राहायचं. ऊर्जा खूप लाजते. शौर्य तिच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा त्याला भानावर आणते आणि म्हणते, शौर्य हे काय करतोयस तू? आपल्याला सांगितलंय ना आईंनी, जोपर्यंत सत्यनारायणची पूजा होत नाही तोपर्यंत हे सगळं करायचं नाही. तर शौर्य म्हणतो, मी या चालीरीती मानत नाही. हे काय, आपलं लग्न झालंय ना, मग आता कशाला हे सगळं? तर ऊर्जा त्याला समजावून सांगते, या चालीरीती आहेत त्या मानाव्याच लागतात. शौर्य म्हणतो, ठीक आहे ना, मानूया, पण मला आहे ना तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत, रात्रभर गप्पा मारायच्या आहेत. तर ऊर्जा म्हणते, पण तिकडे दिव्याला कळेल ना. शौर्य म्हणतो, नाही कळणार. आणि शौर्य ऊर्जाच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा खूप लाजते आणि इकडे आदित्य दिव्याला घेऊन किचनमध्ये आलेला असतो. दिव्या त्याच्यासाठी गारेगार दूध ग्लासमध्ये भरते आणि त्याला प्यायला देते आणि म्हणते, भेटलं का दूध? आता जाऊ दे मला.
आणि दिव्या जाऊ लागते, पण आदित्य तिला पुन्हा एकदा थांबवतो आणि म्हणतो, हे दूध गार आहे का? तर दिव्या चिडून म्हणते, आता तुझ्यासमोरच फ्रीजमधून बाहेर काढलं ना, तुझ्या हाताला लागत असेल की दूध गार आहे की नाही. तर आदित्य म्हणतो, नाही, मला गॅरंटी नाही आहे ना, मला आहे ना खूप ॲसिडिटी झाली आहे. तर आपण एक काम करूया, तू ये ना या दुधाचा एक घोट पी आणि मग मला सांग की दूध गार आहे की नाही, मगच मी पीन. ती खूप चिडते. दिव्या म्हणते, बस झालं आता, मला आहे ना झोप येते, एक तर झोपेतून उठून मला इथे आणलं आणि आता माझा टाईमपास करतोय. असं म्हणून दिव्या जाऊ लागते. आदित्य पुन्हा तिचा हात पकडतो आणि म्हणतो, असं कसं? अगं, आपण असं दूध पिलो ना, तू आधी पिलंस, मग मी तुझं उष्ट दूध पिलं, मग आपल्यात किती रोमांस वाढेल आणि मग रोमॅन्टिक होईल ना सगळं वातावरण. तसं तू म्हणतेस ना, तू माझ्याशी रोमांस करत नाही, माझ्याशी बोलत नाही, मला वेळ देत नाही, आणि आता मी वेळ देतोय तसं का करतेस? आणि आदित्य हसू लागतो. तर दिव्या त्याला विचारते, काय झाले तुला, असं का वागतोयस? तर आदित्य म्हणतो, मला काय झालं मलाच कळत नाहीये की मी असं का वागतोय. दिव्या विचारते, काय म्हणालास? तर आदित्य म्हणतो, ॲसिडिटी झाली मला. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप कॉमेडी आहे. आपल्याला माहिती आहे की आदित्य आणि दिव्याचं नातं कसं आहे, पण आदित्य आता शौर्यसाठी हे सगळं करतोय. दिव्या म्हणते, मला आहे ना आता झोपण्याची इच्छा आहे, रोमांस करण्याची नाही, तू जा, मी सुद्धा जाते. असं म्हणून ती जाऊ लागते, पण आदित्य पुन्हा एकदा तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि म्हणतो, एक काम कर, तू ना हे दूध पी, आणि तुला हे दूध तसं आवडत नाही ना, मग तुझ्या आवडीचा चॉकलेट मिल्कशेक तयार कर आणि मग पी. दिव्या चिडून विचारते, आता रात्री इतक्या उशिरा मी चॉकलेट मिल्कशेक बनवू आणि दूध पिऊ? मला नाही प्यायचं आहे. आदित्य म्हणतो, मग एक काम तर कर, हे दूध एवढं गार नाही आहे, याच्यामध्ये ना मस्त थंडगार बर्फ टाक आणि त्याला आणखीन गार बनव. दिव्या खूप चिडते, रागारागाने बर्फ घ्यायला जाते आणि आदित्य चिडून म्हणतो, शौर्य, तुला आहे ना मी सोडणार नाही आहे, तू त्या ऊर्जाला भेटून ये रूममध्ये, मग मी तुझी कशी धुलाई करतो ना ते पाहास. एवढ्या रात्री मला थंडगार दूध प्यावं लागते तुझ्यामुळे. आदित्य खूप चिडलेला असतो. तेवढ्यात दिव्या त्याच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते आणि त्याला दूध प्यायला देते. आदित्य कसा बसा दूध पितो. दूध पित असताना शौर्य आणि ऊर्जा आहेत की नाही ते पाहतो. दिव्यासुद्धा पाहत असते. तर आदित्य तिला तेथेच थांबून घेतो आणि हे दूध घटाघटा पिऊन टाकतो. इकडे ऊर्जा शौर्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते, पण शौर्य तिला काही सोडत नाही. ऊर्जा म्हणते, अरे दिव्या आणि आदित्य दादा पाहतील ना. तर शौर्य सांगतो, अगं हा आमचाच प्लॅन आहे, आम्हीच प्लॅन बनवला आहे. आदित्य दादा काही दिव्या वहिनीला बाहेर येऊ देत नाही. ऊर्जाला आश्चर्यच वाटतं. ऊर्जा विचारते, म्हणजे हा तुमचा प्लॅन आहे? आदित्य दादाला ॲसिडिटी झालीच नाहीये, तुम्ही हे जाणून बुजून सगळं केलं. शौर्य हसू लागतो आणि म्हणतो, हो, हा आमचाच प्लॅन होता, आणि आता तो दादा आहे ना मला इतक्या शिव्या देत असेल ना की माझ्यामुळे त्याला मध्यरात्री थंडगार दूध प्यावं लागलंय. ऊर्जासुद्धा हसू लागते. शौर्य तिला म्हणतो, पाहिलंस का, मी तुला म्हटलंय ना हसायचं नाही, तू हसलीस ना की इतकी छान दिसते, मग तुझ्यापासून दूर जाण्याची माझी इच्छा होत नाही, आणि तू माझ्या या परिस्थितीवर हसते ना, तुला मजा येते की मला तुझ्यापासून दूर राहता येत नाहीये, तुझ्यापासून दूर राहिल्यामुळे मला किती त्रास होतोय, आणि तू माझ्या या परिस्थितीवर हसतीये. ऊर्जा खूप लाजते आणि म्हणते, ठीक आहे, आता मला जाऊ दे. पण शौर्य काही ऐकत नाही आणि ऊर्जाला कमरेला पकडतो, आणखीन जवळ घेतो आणि म्हणतो, आता मी तुला काही सोडणार नाही आहे. ऊर्जा, मला तुझ्याबरोबर जगायचं आहे, मला तुझ्याबरोबर सगळं काही छान छान करायचं आहे. तर ऊर्जा म्हणते, आपण आहे ना आता कॉलेजच्या मुलांसारखं वागतोय. तर शौर्य म्हणतो, मग मॅच्युअर कोणाला वागायचं आहे? मला असंच वागायचं आहे. मला तुझ्याबरोबर पावसात भिजायचं आहे, मला तुझ्याबरोबर जगातील सगळ्यात सुंदर गोष्टी पाहायच्या आहेत, आणि जेव्हा तू त्या पाहत असतील तेव्हा मला तुझ्याकडे पाहायचं आहे, कारण माझ्यासाठी या जगात तुझ्यापेक्षा जास्त सुंदर काहीच नाही आहे. हे ऐकून ऊर्जा खूप खुश होते आणि शौर्यला म्हणते, तू जसा आहेस ना आयुष्यभर तसाच राहा, मला आणखीन दुसरं काहीच नको आहे. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. नाहीतर या मालिकेत रोज काहीतरी भांडणं, एकमेकांना बोलणं, टोमणे मारणं, त्रास देणं, काहीतरी कटकारस्थानं हेच सुरू असतात. पण आजच्या एपिसोडमध्ये फक्त रोमांस आणि कॉमेडी होती, ते पाहायला मजा आली. आदित्य, शौर्य, दिव्या, ऊर्जा यांनी भारी काम केलं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, जेव्हा ऊर्जा आणि शौर्य हे शौर्याच्या रूममध्ये जात असतील
त्याच वेळेस दिव्या आणि आदित्य बाहेर येतील आणि दिव्या या दोघांना थांबवेल आणि म्हणेल तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊ शकत नाही, आईंनी सांगितलंय. तर ऊर्जा आणि शौर्य म्हणतील आम्ही काय रूममध्ये राहायला जात नाहीये, फक्त रूम पाहायला जातोय. आणि हे दोघे जाणार, इतक्यात विजया तेथे येईल आणि या दोघांवर खूप चिडेल. ती आदित्य आणि शौर्याला जाब विचारेल, तुम्हाला आईबापाने सांगितलेलं कळत नाही का, आणि सांगितलेलं तुम्ही ऐकत का नाही, तुम्ही बिलकुल जायचं नाहीये. तेव्हा शौर्य आणि ऊर्जा हे तिला समजवण्याचा प्रयत्न करतील. ऊर्जा म्हणेल सासूबाई तसं नाहीये. तर विजया चिडून म्हणणार, सासू मी तुझी, आणि हे कोर्ट नाहीये, माझ्यासमोर जास्त बकबक करायची नाही, गप्प बसायचं. हे ऐकून ऊर्जा आणि शौर्याला खूप राग येईल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे, कारण विजया तिचे खरे रंग दाखवतीये आणि ऊर्जाला हे काही आवडत नाहीये. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.